नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुंभार, तासगाव, यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी. मित्रांनो, कुंभमेळा येतो आहे. कुंभमेळा एक अद्वितीय, अलौकिक आणि असा पवित्र एक संकल्प आहे. ही जी परंपरा आहे कुंभमेळ्याची, ती आपल्याला आत्मशुद्धी देत असते, आध्यात्मिक आनंद देत असतो, संस्कृतीची आपल्याला जाण करून देत असतो. परंतु या अध्यात्माच्या वाटेवर आपल्या नकळत आपण निसर्गाचा जीव घेऊ पाहतोय का? आपण कुंभस्नानाला जातो तेव्हा एक पवित्रतेचा अनुभव घ्यायला जातो, पण त्या पवित्र भूमीवर उभ्या असलेल्या वृक्षांचा देखील एक आत्मा आहे ना. ते जिवंत आहेत, ते शांत आहेत, ते संयमी आहेत. वृक्षांना आवाज दिला नाही, पण त्यांच्या वेदना आपल्याला ऐकू येत नाहीत का? ते शांतपणे उभे राहतात, आपल्याला प्रेमाने श्वास देतात, आपल्याला सावली देतात, आपल्याला जीवन देत असतात. आणि आपण मात्र त्यांना कुठल्याही अपराधाविना शिक्षा करतोय का? तीही देहांताची शिक्षा. आज ह्या संवादातून मी कोणाला दोष देतोय अशातला भाग अजिबात नाही, ना शासनाला, ना प्रशासनाला, ना धर्माला सुद्धा. कारण दोष देण्यात आपला वेळ जात असतो आणि उपाय करताना मात्र भविष्य आपलं वाचत असतं. मित्रांनो, एक विनंती करतो, कुंभमेळा येईल आणि जाईल, पण हे जर वृक्ष गेले ना तर ते परत कधीच येणार नाहीत. कुंभमेळा मानवाला पवित्र स्नान देतो, पण वृक्ष मात्र मानवाला जीवन देत असतात. आणि हे संतुलन किती महत्त्वाचं आहे. आपण आपल्या बागेतल्या, आपल्या शेतातल्या प्रत्येक पानाचं भविष्य जपत असतो, कारण ते पान आपलं भविष्य जपत असतं. ह्या वृक्षतोडीकडं 100% पानाचं महत्त्व माहीत असल्यामुळं आपला शेतकरी दुर्लक्ष अजिबात करणार नाही आहे. मित्रांनो, कुंभमेळा पृथ्वीवरची मंदिरं वाढवेल, पण वृक्ष मात्र पृथ्वीलाच मंदिर बनवतील. माझी ह्या निमित्तानं प्रशासनाला, शासनाला, सरकारला विनंती आहे की कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागा शोधा. नाहीच सापडली तर वृक्षाला मात्र हात लावू नका, कारण वृक्षाला तोडणं म्हणजे स्वतःच्या श्वासाला तोडण्यासारखं आहे. हा धार्मिक उत्सव आहे, नक्की धार्मिक उत्सव आहे. तो देवाशी जोडणारा राहू नये, तर तो निसर्गाशी जोडणारा व्हायला पाहिजे. ह्या निमित्तानं अनेक आंदोलक स्वतःचं सगळी प्रतिष्ठा पणाला लावून आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं आघाडीचं नाव आहे आपले सगळ्यांचे आवडते अभिनेते माननीय सयाजीराव शिंदे. आपण सर्व शेतकरी मित्रांनो, त्यांनी जे आंदोलनाची हाक दिलेली आहे, त्या आंदोलनाच्या हाकेला आपण प्रतिसाद देऊया. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या पाठीशी आपण बळकटपणानं उभा राहूया. पण कोणत्याही परिस्थितीत एकही वृक्ष तुटणार नाही याची काळजी आपण घेण्याचा प्रयत्न करूया. सरकारला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की वृक्षतोड थांबवा, खूप थांबवा. कारण खूप गरजेचं आहे. कारण अगोदरच आम्ही शेतकरी ह्या निसर्गाच्या असमतोलपणामुळं कितीतरी यातना भोगतोय. आणखी यातना भोगायला लावू नका, ही हात जोडून विनंती आहे.